नमस्कार मंडळी, मी एक बैलगाडा प्रेमी आणि आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा पांढरा खिल्लार जातीचा सोनारपाड्याचा मोठ्या सोन्याचा एक फॅन मित्रांनो, आज बोललो थोडं बोलूयात कारण आज महाराष्ट्रात सर्वांचा लाडका आपला सोनारपाड्याचा लाडका मोठा सोन्या बैलगाडी क्षेत्रातून निवृत्त झाला। वाघा, तू 2-3 वर्ष अजून आरामात पळाला असतास, परंतु तुझ्या पायाच्या दुखण्यामुळे तुझ्या पायाला आलेली ती गाठ याच्यामुळे तुला आज कुठेतरी थांबावं लागते। तू थांबलास या गोष्टीची थोडी खंत वाटते, परंतु तू तुझ्या कारकिर्दीमध्ये एवढं केलं आहेस ते आम्ही कधी विसरू शकत नाही। सोन्या, तू म्हणजे अखंड शर्यत प्रेमींचा कालीज। एवढ्या वर्ष न थकता एक नंबरात पळायचं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती, परंतु ते करून दाखवलं आणि त्यासाठी वाघाचं काळीज लागतं। सोन्या, आमच्यासारख्या शर्यत प्रेमींच्या मनावर कायम अधिराज्य तू गाजवलेस आणि यापुढे सुद्धा गाजवशील। लोक खूप म्हणतात सोन्या म्हातारा झाला, परंतु तू जरी आता आराम केलास, घरी बसलास, तरीसुद्धा तुझ्या नावाचा दबदबा आमच्या मनातून कधीच मिटणार नाही। आणि तुला घडवण्यामागे जयेशदा पाटील आणि त्यांची फॅमिली असतील, मित्र असतील, त्या सर्वांचे खूप खूप आभार, कारण बैलगाडी क्षेत्राला त्यांनी तुझ्यासारखा नंदी दिला। बैलगाडी क्षेत्रातील सर्वात देखणं हत्यार म्हणून तुझी ओळख, तसेच सर्व गुण संपन्न आणि चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या अशी सुद्धा तुझी ओळख। तुझ्या पालाच्या जीवावरती तू पुसेगाव हिंदकेसरी झालास, कोकण केसरी झालास, अशा भरपूर किताबांचा तू मानकरी ठरलास आणि महाराष्ट्रामध्ये तुझ्या नावाचा दबदबा तसाच कायम ठेवलास। तुझी जवानी जर बंदीमध्ये गेली नसती तर आत्ता जेवढे तुझ्या नावावरती किताब आहेत त्याच्या कितीतरी पटीने किताब आज तुझ्या नावावरती असते। तू आजवर घाट गाजवलास, मुंबई गाजवलीस, कोकण हिंदकेसरीचा किताब पटकावलास, त्याच्यामुळे मालकांकडून सुद्धा अशी कोणतीच अपेक्षा राहिली नाही की जी तू पूर्ण केला नाहीस। तू तुझ्या मालकांसाठी धावलास, तुझ्या फॅन्स लोकांसाठी धावलास। जयेशदा नेहमी बोलतात की सोन्या माझा नाही, अखंड महाराष्ट्राचा आहे, आणि हे बोलायला देखील खूप मोठं मन लागतं। तू तुझ्या मालकांचं नाव तर खूप मोठं केलंस, परंतु सोनारपाडा हे गाव कोणाला माहिती नव्हतं, परंतु आज महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेरसुद्धा सोनारपाडा या गावाला ओळखतात। ते म्हणजे वाघा, फक्त तुझ्यामुळे बैलगाडी क्षेत्रामध्ये तू क्रांती आणलीस। आज प्रत्येकाची इच्छा आहे तुझ्यासारखा देखणा रुबाबदार नंदी आपल्या दारात असावा, टिकून पळणारा आणि वाऱ्याच्या वेगाचा असा तू सोनारपाड्याचा मोठा सोन्या। खिल्लारला जर कोणी ब्रँड बनवला असेल तर सोन्या तूच। सोन्या हे जिवंत उदाहरण आहे, टिकून पळणारा, आणि म्हणून आज लोक खिल्लारकडे सुद्धा वळले आहेत, ते फक्त सोन्या तुझ्यामुळेच। जसं बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठा लक्ष हे नाव कधीच मिटणार नाही, तसंच वाघा तुझंसुद्धा नाव बैलगाडी क्षेत्रामध्ये कायम अजरामर राहील, कारण तुझीसुद्धा कारकीर्द तेवढीच मोठी आहे। तू जरी थांबलास, तुझा पळ जरी थांबला आहे, तरीसुद्धा तुला कोणच विसरणार नाही, कारण तुझ्या नावाचा डंका तो अख्ख्या महाराष्ट्रावर गाजवला आहे। काय बोलणार, सप्त हिंदकेसरी बाकासूरसारखा नंदी तू उजेडात आणलास, आणि जेवढे जेवढे नंदी तुझ्या गळ्यात पळालेत तेवढे तेवढे नंदी आज टॉपमध्ये आहेत। आणि जयेश दादा, तुम्ही टाईमवरती निवृत्ती घेऊन खरंच खूप चांगलं काम केलं आहे। तुमच्या दावणीला सुद्धा सोन्यासारखे अजून नंदी होतील, परंतु सोन्याला आज ना उद्या थांबवायचंच होतं, कारण प्रत्येक नंदीचा एक काल असतो आणि सोन्याने त्याचा काल गाजवून ठेवला आहे, आणि त्याला आम्ही कधीच विसरू शकत नाही, कारण तो आमच्या मनावरती आज, उद्या आणि भविष्यातसुद्धा अधिराज्य गाजवेल। आणि सोन्या, तुला या निवृत्तीनंतरच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा। तू आमच्या मनामध्ये कायम राहशील। तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ, आणि आपल्या सोन्यासाठी एक कमेंट नक्की करा। आजवर त्याने बैलगाडा प्रेमींना खूप आनंद दिला आहे, तर त्याच्यासाठी एक कमेंट नक्की करा, आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, टाटा, बाय बाय गाईज।